मग राजघराण्याचं ऐतिहासिक मनोमिलन, 2 राजांचं ऐतिहासिक मनोमिलन 2006मध्ये झालं. त्यावेळेस शारदा जाधव हे नाव प्रचंड गाजलेलं होतं आणि हे शारदा जाधवांचे पुतणे आहेत आणि आत्ता ज्या अपक्ष जयश्री जाधव निवडून आल्या प्रभाग 3मध्ये त्यांचे चिरंजीव आहेत. आणि मग प्रभाग क्रमांक 3मध्ये कसं आला तर त्याच्यावर आपण नंतर बोलू, पण आधी 2वर बोलू की प्रभाग क्रमांक 2मध्ये तुम्हाला संधी होती तर तुम्ही 2मध्ये का नाही लाटला? मला 2 पण चांगला आहे, 3 पण चांगला आहे, पण सांगायचं एवढं आहे की विशाल दादा असता तर आम्ही दोन्ही लढवले असते, दोन्ही पण लढवले असते आणि 3 पण लढवले असते आणि दोन्हीकडे विजय 100%. कारण 2 मधनं जवळपास कितीतरी लोक आम्हाला म्हणली की तुम्ही 2 मध्ये का उभं राहत नाही. आता प्रभाग 3मध्ये तुम्हाला AB फॉर्म सुद्धा मिळाला होता आणि AB फॉर्म मिळून सुद्धा तुमच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली. तर AB फॉर्म वेळेत मिळाला नाही का आपल्याच पार्टीनं जाणून बुजून उशिरा दिला, नेमकं काय घडलं काय? नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी वेगवेगळ्या विषयावरचे पॉडकास्ट आरसपानीवर करतो आहे. आपला उतंड आणि चांगला प्रतिसाद ह्या चॅनलला लाभतो आहे. अनेक रसिक कराडचं विश्लेषण करा, आणखी कुठलं विश्लेषण करा अशा मागण्यासुद्धा नोंदवत आहेत. पण मी साहित्य संमेलनामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे सातारा शहराचं ज्या पद्धतीने मी सर्वेक्षण केलं त्या पद्धतीने इतर नगरपालिकांचं केलेलं नाही. त्यामुळं तिकडं मला बोलता येणं अवघड आहे, कारण विना सर्वेक्षण करता, विना माहिती घेता आपण एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणं चुकीचं राहतं आणि मग कुणावर तरी अन्याय होण्याची शक्यता असते. माहिती घेतल्यावर सुद्धा कधीकधी अन्याय होतो. त्यामुळे न माहिती घेता मी कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण करणार नाही. त्यामुळे त्या दर्शकांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांच्या अपेक्षांची पूर्तता मला करता येत नाही. पण अनेक चांगल्या कमेंट्स येत आहेत, काही कमेंट्स नकारात्मकसुद्धा येत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की जे पॉडकास्ट आपण जे आता नगरसेवकांचं, काही चांगल्या लोकांचं करतो तर ते कधी चॅनलसमोर बोललेले नसतात आणि त्यामुळे मोकळेपणानं बोलताना त्यांच्यामध्ये अभाव असतो. किती बोलू, हे बोललं तर चालेल का, ह्याचे काय परिणाम होतील अशी मनात भीती असते. आणि पॉडकास्टिंग म्हणजे 2 माणसांनी एकत्र येऊन गप्पा मारण्याचा प्रयोग आहे आणि त्यामुळं मुलाखत घेणाऱ्यानंच कमी बोलावं आणि मुलाखत देणाऱ्याने जादा बोलावं असं मुलाखतीमध्ये असतं. आणि पॉडकास्ट हा प्रकार असा आहे की दोघांनी बोलावं असं अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्या तरुण पिढीला, आपल्या लोकांनासुद्धा पॉडकास्ट म्हणजे नेमकं काय माहिती नाही. त्यासाठी मी हा खुलासा करतो आहे. कुणी नकारात्मक कमेंट केली म्हणून त्याचं काय मला वाईट वाटत नाही, कारण हे क्षेत्रच असं की कशी कमेंट केली तर ती स्वीकारली पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. तर तसं आपण आता पुढं जातो आहे. आरसपानी पॉडकास्टला आपण उदंड प्रतिसाद देत आहे, परंतु हा पॉडकास्ट किंवा हा चॅनल हा पुढं चालून राहण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे चालण्यासाठी ह्याची मेंबरशिपसुद्धा आपण जर घेतली तर हा चॅनल एक सक्षम चॅनल होईल आणि पुढं जाऊ शकेल. त्यामुळे मी आवाहन करतो की आपण सबस्क्रिप्शन तर करावंच, पण ह्याची मेंबरशिपसुद्धा घ्यावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा. आज आपण जी बोलवलेली आहे ती स्वतः नगरसेवक नाही, मात्र नगरसेवक घडवण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या विजयामध्ये खूप काही शिल्पकार असतात, त्यातले हे एक शिल्पकार आहेत. सदर बाजार हा सातारा नगरपालिकेमध्ये गाजलेला प्रभाग आहे आणि ह्या गाजलेल्या प्रभागामध्ये 2 अपक्ष विजयी झाले. म्हणजे रक्षक प्रतिष्ठानचे प्रमुख सुशील मोजर यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलं आणि विजयाचे शिल्पकार म्हणून सुशील मोजर हे प्रभावीपणे पुढं आले. सुशील मोजर हे मुख्य शिल्पकार आहेत ही वस्तुस्थिती आहे, परंतु काही पडद्यामागचे सुद्धा शिल्पकार आहेत. आपण भविष्यात सुशील मोजर यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत, सुशील मोजर यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. पण सुशील मोजर हे नाव एका निवडणुकीपुरतं नाही, तर सुशील मोजर ह्या व्यक्तिमत्वाचा प्रवासच आपल्याला जाणून घ्यायचा आहे, जो सातारा ते परदेश असा आहे. आणि साताऱ्यात त्या व्यक्तिमत्वानं नाव केलंच, पण जगातल्या काही देशांमध्ये सुद्धा त्या व्यक्तिमत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे निवडणुकीपुरतं त्यांच्याशी बोलणं हे योग्य ठरणार नाही. एकूण सुशील मोजर यांची वाटचालसुद्धा लोकांना समजली पाहिजे. सुशील मोजर यांच्यामध्ये समाजातल्या अनेक
लोकांना रस आहे आणि ह्याची आपल्याला खात्री आहे की आपण त्यांचा जो काही रस आहे तो आपण उघड करण्याच्या दृष्टीने भविष्यात त्यांची मुलाखत घेऊ. पण सदर बाजार प्रभाग क्रमांक 3मध्ये पडद्यामागचे एक शिल्पकार आहेत आणि ते आज आपल्यासोबत आहेत. सुजित जाधव असं त्यांचं नाव आहे. नमस्कार सुजित सर, आपण आमच्या चॅनलमध्ये आला, मी आपलं मनापासून स्वागत करतो वेळात वेळ काढून. सुजित जाधव ह्या व्यक्तिमत्वाची माहिती तुम्हाला मी आधी देतो थोडीशी, जी काय ह्यांची मुलाखत का निवडली ते. 2006मध्ये साताऱ्यामध्ये 2 राजांचं मनोमिलन झालं. प्रचंड मोठा संघर्ष झाला 2 राजांमध्ये. 1998, 99 आणि 2004 अशा 3 निवडणुका मोठा संघर्ष झाला विधानसभेच्या. 2001 नगरपालिकेमध्ये मोठा संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये 2 राजे इतके टोकाचे एकमेकाचे विरोधक झालेले होते की ते पुन्हा कधीतरी एकत्र येतील ह्याची शक्यता वाटत नव्हती. आणि 2006च्या नगरपालिकेमध्ये असा काही त्रिशंकू कौल मिळाला की दोन्ही राजे एकत्र आले. तर तो त्रिशंकू कौल ज्यावेळेस मिळाला त्यावेळेसची रचना अशी होती, मला वाटते 19 जागा शिवेंद्रराजेंच्या निवडून आलेल्या होत्या आणि 18 जागा उदयनराजेंच्या, असं काहीतरी संख्याबळ होतं. 18-19 दोन्हीपैकी कुणाच्या तरी 18 आणि कुणाच्या तरी 19 होत्या आणि 2 जागा विरोधात आलेल्या होत्या. तर त्या 2 जागा ज्या होत्या ते एक जागा राजेंद्र चोरगे यांच्या आघाडीची होती आणि ती एकमेव जागा सदर बाजारमध्ये त्यांची निवडून आलेली होती. त्यावेळेस निवडून आलेल्या नगरसेविका होत्या शारदा जाधव. म्हणजे त्यांनी जर काही निर्णायक भूमिका त्यावेळेस घेतली असती ताबडतोब तर साताऱ्यात 2 राजांचं मनोमिलन झालं असतं का शंका आहे. आणि त्यावेळेस शारदा जाधव हे सातारा नगरपालिकेमध्ये गाजलेलं नाव होतं आणि दुसरं नाव होतं वसंत लेवे. ह्या 2 जागा निवडून आलेल्या होत्या अशा की ज्या प्रचंड गाजलेल्या होत्या की ह्या 2 जागा कुठल्या बाजूला जाईल त्या आघाडीची सत्ता येणार. आणि मग ह्या 2 जागा त्याच्या पाठीमागचे राजेंद्र चोरगेंचं सातारा शहरात महत्त्व वाढवायचं का ह्याच्याविषयी सुद्धा त्यावेळेस चर्चा सुरू होत्या. आणि मग चोरगेंचं महत्त्व वाढवण्यापेक्षा आणि साताऱ्यातला संघर्ष टाळण्यासाठी साताऱ्यातला संघर्ष टाळूयात, राजघराणं एक करूयात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं राजघराणं हे प्रतिष्ठेचं आहे आणि त्या घराण्यात कुठलाही संघर्ष नको, त्या घराण्याने एकत्र यावं अशी साताऱ्याच्या जनतेची सुद्धा मानसिकता होती. आणि मग राजघराण्याचं ऐतिहासिक मनोमिलन 2 राजांचं ऐतिहासिक मनोमिलन 2006मध्ये झालं. त्यावेळेस शारदा जाधव हे नाव प्रचंड गाजलेलं होतं आणि हे शारदा जाधवांचे पुतणे आहेत आणि आत्ता ज्या अपक्ष जयश्री जाधव निवडून आल्या प्रभाग 3मध्ये त्यांचे चिरंजीव आहेत. पण 2006, 2011 आणि 2016 अशा 3 निवडणुकांमध्ये सुजित जाधव पडद्यामागचे सूत्रधार शिल्पकार राहिलेले आहेत. त्यामुळं असे शिल्पकारसुद्धा ह्या निमित्तानं आपण पडद्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे की लोकांना कळलं पाहिजे की एखादी निवडणूक होती त्यावेळेस अनेक हात असतात आणि काही हात इतके महत्त्वाचे असतात की त्यांच्यावर प्रकाशझोत टाकणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे सुजित जाधवांच्या कारकिर्दीवर आज आपण प्रकाशझोत टाकणार आहोत, सुजित जाधवांशी बोलणार आहोत. आणि सुजित जाधवसुद्धा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आहेत. त्यामुळं ते आज किती खुलून बोलतील हा प्रश्न आहे, पण बऱ्यापैकी बोलतील. आणि अनेक असे उमेदवार आहेत किंवा पडद्यामागचे शिल्पकार आहेत जे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर बोलणार आहेत. तर नमस्कार पुन्हा एकदा सुजित सर. तर सुजित सर तुम्ही आला. 2016ची निवडणूक तर महत्त्वाची आहेच, पण 2006ची जी निवडणूक झाली की ती विशाल जाधव जे तुमचे सख्खे चुलत भाऊ आहेत त्यांच्या मातोश्री शारदा जाधव यांनी लढवली. तर मूळ तुमचं घराण्याला काही राजकीय वारसा आहे का 6 पूर्वी, आणि तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात कशामुळे तुमचं घर आलं? राजकीय वारसा असं काही नाही आहे म्हणजे घराण्याला आमच्या. 2006ला शहर बाजार भागामध्ये राजेंद्र चोरगे साहेबांचं काम होतं आणि आम्ही आमच्या म्हणजे विशाल आमचा जो भाऊ मोठा भाऊ जो आता वारला, निधन झालं, तर आमचं म्हणजे 2003 ते 2006 थोडं खूप म्हणजे कर्जाचा खूप मोठा विषय होता. बरं, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या आम्ही अडचणीत आलेलो. कुटुंब आम्ही एकत्रच ठेवलं सगळं, म्हणजे असं काही की चुलत भाऊ आहे हे म्हणून एकमेकाला असं आम्ही काही हे गेलो नाही, एकत्रच ठेवलं गेलं कुटुंब असं काही. म्हणजे त्या दरम्यान विशाल मला म्हणला
आमचा दादा की म्हणला की बाबा असं असं सुजित असं असं आपल्याला विचारणा झाली आहे, नगरपालिकेची निवडणूक लढवाल का, आम्ही तुम्हाला काय असेल तिथं मदत करू सर्वतोपरी. तर दादाला म्हटलं बघ बाबा तुझ्या ह्यानं कसं काय, आपण तर ह्यात राजकीय ह्याच्यात नाहीये म्हणलं, कारण आपल्या घराला हा, पार्श्वभूमी. घराला 2002 सालापासून मी उदयनराजेंच्या आपल्या खासदार साहेबांच्या ह्याच्यात होतो. म्हणजे आपला एक चाहता हा, कार्यकर्ता. चाहता. आणि एक आमचा एक संघ होता सनराईज, म्हणजे असं क्रिकेट क्लब क्रिकेट क्लब होता. त्या दरम्यान मी महाराजांच्या होतो संपर्कात. पण कधी असं वाटलं नाही की 2006 तिकिटाची मागणी करावी. पण विशाल दादा बोलला की असं असं आपण करायचं का, तर म्हणलं ठीक आहे बाबा करू, काय अडचण नाही, आपण बघू कसं काय म्हणलं होतं. जर काही गोष्टी जर आपल्याला मिळत असतील, संधी लोकसेवेची मिळत असेल लोकसेवेची असं तर आपण करू म्हणलं. तर त्यावेळी लोकांनी बी बाबा एक कुटुंब जाधव घराणं आणि आमचे सगळ्यांशी संबंध चांगले, म्हणजे कधी कोणाशी असं म्हणजे वैर नाही. वैर नाही काय नाही, नम्रता सगळ्यांशी, व्यवसाय हे ते. तर मग 2006 आम्ही ठरवलं की बाबा ठीक आहे चला जाऊ समोर. तर त्यावेळी 2006ची निवडणूक आम्ही गेलो समोर, लोकांनी पण भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यावेळी आमची काकी निवडून आली शारदा. मग 6 नंतर विशाल आणि तुमच्या काकी निवडून आल्या शारदाताई. तर 6 ते 11 त्यांनी काम केलं. तुम्ही उदयनराजेंच्या सोबतच तसं शारदाताई होत्या. डी.व्ही. दादांनी वगैरे मध्यस्थी केली असं मला त्यावेळेचं चित्र माहिती आहे की शारदाताईंनी इकडं राहावं. 2006 ते 11 झालं, पण 11ला पुन्हा विशाल जाधव यांनी निवडणूक लढवली आणि ती उदयनराजेंच्या पार्टीतनं त्यांना तिकीट नाही मिळालं. मला वाटतं अपक्ष मनोमिलन होतं ना, मनोमिलन होतं. हां. तर मग 2011ला विशालला तिकीट का नाही मिळालं, म्हणजे काय कारण असू शकतात? 2011ला मी पण मागणी केली की बाबा मनोमिलनामध्ये द्या मला असं, म्हणजे तरी जास्त असं एवढं काही हे नव्हतं आमचं, म्हणजे हां, संपर्क जे बाकीचे आहेत जलमंदिरमध्ये तेवढे कनेक्शन नव्हते. किंवा दुसऱ्या फळीतले जे उदयनराजेंचं सगळं राजकारण बघतात त्या नेत्यांशी तेवढं कम्युनिकेशन नव्हतं आमचं. तर मग मी एक मागणी केली एक दोघं, तर ते म्हटले बघू म्हणले ठीक आहे म्हणलं. पण 2006 ते 2011 दरम्यान आमच्या विशाल दादाने एवढं काम केलं की म्हणजे पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता सरवारमध्ये. तो रात्री स्वतः 1-1:30ला जायचा, तो वॉल वगैरे स्वतः ते कामगारला घेऊन, म्हणजे जो असतो आपला हो, पाणी सोडणं हे करणं तो करत बसायचा. विशाल स्वतः करायचा. म्हणजे त्याला एक नादच लागला होता की लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. आणि तो म्हणजे त्यानं झोकूनच दिलेलं त्या, आणि एवढं काम चांगलं करत होता की ते 2011ला पण काही तिकीट मिळालं नाही. त्यावेळी संदीप साखरे त्यांना उमेदवारी मिळाली. तर ते एवढी लढत अटीतटीत झाली 2011ला की निसटता बरोबर, म्हणजे 40 मतांनी काटावर, आणि खूप मोठा प्रभाग होता. म्हणजे 4 नगरसेवकांचा प्रभाग होता. त्यात निशांत पाटील बिनविरोध आले, लतीफ चौधरी बिनविरोध होते त्यांच्या मिसेस, बरोबर, आणि भारती सोळंकी पण बिनविरोध आल्या. मग संदीप साखरे आणि विशाल जाधव अशी लढत खूप मोठी लढत झाली. बाबा महाराजांनी पण खूप त्यात लक्ष घातलं. आणि त्यावेळी इलेक्शन होतं 9 तारखेला, 9चं 11 तारखेला गेलं, 11चं 13 तारखेला गेलं. त्या दरम्यान जे 4 दिवस मधले मिळाले त्यात संदीप साखरेंनी बाजी बाजी मारली, म्हणजे जे आहे ते रियालिटी. मग संदीपनं बाजी मारली. मग त्यावेळेस तुमच्या कुटुंबियांना विशालला फार वाईट वाटलं असेल की अवघड, कारण फार मोठ्या मताने. अजून चेहरा आठवतो दादाचा की 2011ला तो आला माझ्याकडे, म्हणलं काय नाही थोडक्या मतानं आपण हरलोय, ठीक आहे पुढच्या वेळी आपण बघू, आपलं आपण लक्ष देऊ, कुणाशी काय हे करत बसू नका. झालं एवढं, लोकांनी खूप आपल्याला चांगलं मतदान केलं. अपक्ष असताना 2 राजे म्हणजे मला आठवते सदर बाजारपासून झेडपीपर्यंत वॉर्ड होती ती, बरोबर, खूप मोठा वॉर्ड, खूप मोठा वॉर्ड होता. मग त्यावेळी 40 मताचा पराभव म्हणजे काहीच नाही. तरी पण मग नंतर त्याला थोडं त्याचे एक मोठा त्याला म्हणजे एक आमच्या जाधव कुटुंबावर एक हे म्हणजे आलं कसं की त्याला जो आजार झाला, त्या आजारात म्हणजे कॅन्सर वगैरे ते ऑपरेशन वगैरे आपण, मग तो नंतर एक वर्षभर तरी शांत राहिला. नंतर पुन्हा वर्षभराने तो व्यवसायात लक्ष देऊन आमची म्हणजे व्यवसायात प्रगती केली, हे केली, लोकांचे प्रश्न सोडवायचोच आम्ही, नाही असं नाही. काय व्यवसाय तुमचा? मी एक कंपनी होती मारुती विंड पार्क म्हणून, विंडमिलची, बरोबर. आणि विशालचा व्यवसाय जे दुकान आहे आत्ता आमच्या दादाचं, जो आता बारका भाऊ समोर त्याचा अजून म्हणजे एकत्रच असं चालतं, एकमेकांना मदत करणे हे चालूच असतं. तर मी मारुती विंड पार्कला होतो.
बर आणि तिथं म्हणजे मी पण खूप स्ट्रगल केलंय. म्हणजे नागपूरला जास्त दिवस होतो मी. काय बोलतोय म्हणजे साताऱ्यात साताऱ्यात खूप कमी होतो. म्हणजे 2009 पासून म्हणजे जाणं येणं सारखं, पण जास्त नागपूरला असायचो. बर म्हणजे ते फॉरेस्टचे आपले प्रपोजल असतात ना डायव्हर्शनचे, विंड फार्म म्हणजे पवनचक्क्या उभ्या करणं. पवनचक्कीचं एफसी ॲक्टचं प्रपोजल असायचं. मग त्या दरम्यान कंपनीत पण आमचं जरा चांगलं हे झालं. त्या जे होते कामाच्या ओनर, ते म्हणजे ओनर होते त्यांचं आणि आमचं चांगलं हे जुळलं. तर मग त्यांनी पण आम्हाला मदत केली. जरा गाड्या लावा, विशालची परत त्यांना माहीत होतं, गाडी वगैरे लावा. आमची दादा आम्ही लावल्या. मग त्यातून थोडं 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 करत आम्ही आर्थिक व्यवसाय परिस्थिती वाढत गेला. मग आम्ही व्यवसायात व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं 4-5 वर्ष. म्हणजे जे काय होते ते लोकांचे काम करायचोच ना आम्ही, पण जास्त करून त्याच्यावर लक्ष दिलं. मग 2016ला पुन्हा इलेक्शन 16ला इलेक्शन लागलं. लागलं. त्यावेळेस तुम्ही स्वतः सुद्धा इच्छुक होता आणि विशाल बी नंतर इच्छुक झाला. तर ती काय स्टोरी आहे नेमकी 16ची? झालं काय 2016ला दादाला वाटत होतं की तिकीट काय आपल्याला देणार नाहीत. मग त्याचा थोडासा कल अपक्षाचाच असायचं कायम, बरोबर आहे. की म्हटलं आपल्याला तिकीट मिळेल का बघ तू. माझं ते कॉन्टॅक्ट चांगलं झालेलं ना. मग तोपर्यंत मी महाराजांशी चांगलं होतं. महाराज मला सांगितलं त्यावेळी सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी. त्यावेळेस महाराज मला म्हटले की तू किंवा विशाल तुम्ही दोघं ठरवा दोघात कोणी लढायचं. कोण लढायचं ते. तर म्हणलं ठीक आहे. तर दादाला विचारलं मी, विशाल दादा, की बाबा कसं काय करायचं आपण. तर म्हणलं एक काम करू, की म्हणला मग त्याचं जे 4-5 वर्ष झाली ना ऑपरेशनला, पुन्हा एक चेकअप करू म्हणलं आपलं. आणि जर माझा रिपोर्ट चांगला आला तर म्हणलं मी जातो समोर इलेक्शनच्या, म्हणजे मी लढवतो निवडून. म्हणलं ठीक आहे. त्या दरम्यान काय झालं मला आठवतं, असं 27 तारखेला फॉर्म भरायची काहीतरी लास्ट डेट होती, 27 नोव्हेंबर. बरोबर आणि सातारा विकास आघाडीमधून तिकीट मिळते म्हणलं तर ते सोडायचं नाही आपलं. बरोबर आहे. विजयाची खात्री होती त्यावेळी जास्त. तर म्हणलं काय पण करून मग मी फॉर्म भरला. तर नेमके ते जे डॉक्टर होते ते आउट ऑफ इंडिया होते. ते आले काहीतरी 2 का 3 तारखेला. मग मी दादा आम्ही दोघंच गेलो. 3 तारखेला पूर्ण बॉडीचं चेकअप केलं त्याचं आणि रिपोर्ट घेतला. रिपोर्ट एकदम पॉझिटिव्ह आला. वा चांगला. एकदम खुश होतो. खुश. मग तिथून आलो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही महाराजांकडे गेलो. तर महाराजांना म्हणलं असं असं महाराज साहेब झाले. तर म्हणले तुला आधी कळलं नाही का, म्हणजे आपले बोलले. तर नाही म्हणलं ते रिपोर्ट चांगला आलाय त्याचा आणि तो बोललाच की बाबा मी हे करतो, इच्छुक आहे म्हणून मी आता. तर म्हणले ठीक आहे. मग महाराजांनी पण मी विड्रॉल केला आणि त्याला पुरस्कृत केलं. त्यावेळी जे मतदान झालं, लोकांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला, जवळपास तो 327 मतांनी निवडून आला. अरे बापरे, म्हणजे मोठ्या फरकानं आणि एक त्याला उमेद आली आतनं, जगण्याची नवी उमेद आहे. की काय नाही बाबा कामं अजून आपण करू लोकांनी. त्यात त्याने पुन्हा मग तो इतका ॲक्टिव्ह झाला की पुन्हा काय आता गोष्टी झाल्या 1-2, म्हणजे तो सभापती असताना, पण ते लोकांच्या कामातूनच झाले. कामातून. त्याचा काही वेगळा असा उद्देश नव्हता. बरोबर आहे. ठीक आहे, आता काही विषयालाच राहिलेला नाही, त्यामुळे आपण फक्त त्या निरर्थक गोष्टीवर आपण बोलायला नको. पण एकूण 16चा विजय झाला ना, आता 10 वर्ष जवळपास झालेली, की 10 वर्षाने पुन्हा आपण बोलतोय. 2025 शेवटच्या काळात निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे मी जी काही चर्चा ऐकत होतो त्या चर्चेमध्ये प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 अशा दोन्ही ठिकाणी तुमच्या नावाची चर्चा होती, की बाबा तुम्ही इकडं सुद्धा चालाल, तुम्ही तिकडं सुद्धा चालाल. मग दोन्हीकडं ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाची चर्चा असते, तर मग तुम्ही प्रभाग क्रमांक 2मध्ये तुमचं काम काय आणि तुम्ही का लढला नाही, आणि मग प्रभाग क्रमांक 3मध्ये कसं आला, तर त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण आधी 2वर बोलू, की प्रभाग क्रमांक 2मध्ये तुम्हाला संधी होती तर तुम्ही 2मध्ये का नाही लढला? झालं काय, प्रभाग क्रमांक 2 हा म्हणजे आत्ताचा जो भाग आहे प्रभाग क्रमांक 3चा, त्यातला लक्ष्मी टेकडी परिसर आणि काही JCO कॉलनी असं जो भाग आहे तो पण मानणारा वर्ग आहे. मानणारा वर्ग म्हणजे विशालदादाची कामं आमच्या. आणि लक्ष्मी टेकडी काय झालं, गेल्या एवढ्या वर्षात कधी तो सिमेंट कॉन्क्रीटचे रोड नाहीत, म्हणजे तशी परिस्थिती वाईट, झोपडपट्टी असल्यामुळं आणि त्या मतदारांकडे कुणी लक्ष देत दुर्लक्षच होतं. तर दादाचा पाठपुरावा पण चांगला होता आणि महाराज साहेबांनी उदयनराजेंनी पण एक 1.5-2 कोटीचा फंड दिला तिथं लक्ष्मी टेकडी. आणि जवळपास 2 कोटीचा फंड होता. त्या 2 कोटीमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते, तुमचं पाईप ड्रेन, भरपूर कामं झाली तिथं. आणि दादा वारल्यानंतर हे मी पण टचमध्ये राहिलो. दादाचा भाऊ पण आहे आम्ही, म्हणजे विकास म्हणून आपलं विक्रांत झालो, आम्ही ते टच कायम ठेवलं लोकांचा. मग
एवढं तिथं चांगल्या सुविधा झाल्या हे ते झालं आणि अजून पण कामं चालूच आहेत. चालूच आहेत. अजून पण प्रभाग क्रमांक 2 मध्ये विशाल जाधवांनी जी काही केलंय पाठपुरावा त्याचं अजून पण काम चालूच आहे, असं काही हे नाही. तर त्यावेळी काय झालं, काही लोक इच्छुक होती 2 मधून पण, बरोबर. म्हणजे सहभाग भागातीलच होती. तर ते म्हटले की बाबा आम्ही 2 मधनं इच्छुक आहे, तुम्ही 3 मध्ये हे करा. आणि काही लोक म्हणली का वरिष्ठ सुद्धा काय म्हणले? वरिष्ठच काही लोक म्हणली, वरिष्ठांनी वरिष्ठांनीच जास्त थोडं हे केलं की तुम्ही 2 मध्ये पण आहे चांगलं तुमचं, तुम्ही 3 मधनं हे करा. आणि म्हणून मी होते की नाही हे म्हणजे असं 100% होणारच होतं. भाजप असल्यामुळे भाजप होणार म्हणजे आता एवढे वरचं एवढं हे नाही आपण म्हणजे. नाही नाही, बरोबर आहे, पण मला माहिती आहे म्हणून तर मला सांगितलं आलं की तू 2 नंबर 3 नंबर दोन्ही तू बघायचं, म्हणजे सातारा विकास आघाडीचं दोन्ही प्रभाग तुम्ही तू बघा, म्हणजे सांगण्यात आलं वरिष्ठाने का बरोबर आहे. की तू हे हँडल करायचं. म्हणलं ठीक आहे. नंतर म्हणून जसं तुम्हाला पण माहिती आहे, किती घडामोडी झाल्या ह्या तिकीट मिळणं न मिळणं ह्यात खूप. मग तेच की आता प्रभाग 3 वर येऊ की 2 मध्ये काय झालं, मग 2 मला वरिष्ठांनी सांगितलं की 2 मध्ये असं असं व्यक्ती उभी राहील, तू 3 मध्ये राहा. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही, मला 2 पण चांगला आहे 3 पण चांगला आहे. पण सांगायचं एवढं आहे की विशाल दादा असता तर आम्ही दोन्ही लढवले असते, 2 पण लढवले असते आणि 3 पण लढवले असते आणि दोन्हीकडे विजय 100%. कारण 2 मधनं जवळपास कितीतरी लोक आम्हाला म्हणली की तुम्ही 2 मध्ये का उभं राहत नाही, 3 मध्ये काय गेलाय, आमचं म्हणजे आमच्याकडे काय उभे आहेत. म्हणजे असे 200-300 लोक असतील ज्यांच्या मागे एका मागे 10 जण, असं जर हे केलं तर 1000 बरोबर 1000-2000 लोकांची अपेक्षा होती की तुम्ही लढा होती. हा तिथून म्हणजे तुम्हाला आता वाईट वाटते की आपण 2चं सुद्धा प्रतिनिधित्व करायला पाहिजे. नाही होतच ते, फक्त काही ह्याच्या गोष्टीमुळे आपण मग 3 मध्ये आलो. पार्टी बाबा किती लोकांना वरिष्ठांना दुखवायचं, पण त्यामध्ये सुद्धा अन्याय होतो, पण तो सहन करावा लागतो. आता प्रभाग 3 मध्ये तुम्हाला एबी फॉर्म सुद्धा मिळाला होता आणि एबी फॉर्म मिळून सुद्धा तुमच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली. तर एबी फॉर्म वेळेत मिळाला नाही का आपल्याच पार्टीनं जाणून बुजून उशिरा दिला, नेमकं काय घडलं काय? म्हणजे एबी फॉर्म मिळाला आणि तो मग भरताना कळलं का आधीच की 2 एबी फॉर्म गेलेत म्हणून? एबी फॉर्म मला मिळाला काहीतरी 11:30 दरम्यान. मी आणि मम्मी होतो आमची बरोबर, भाऊ पण होता मोठा आमचा. आणि जे उमेदवार होते समोरचे भाजपचे ते आमच्या समोर फॉर्म भरून गेले 11 वाजता. मी म्हटलं बहुतेक अपक्ष भरलाय त्यांनी. तर आमचा भाऊ आला, मला म्हणला अरे त्यांना बी एबी फॉर्म दिलाय. म्हणलं मग आपल्याला पण एबी त्यांना पण एबी, मला काही कळलं नाही म्हणजे, कारण एवढं आपण ह्यात नाहीये ना, नॉलेज नाही आपल्याला, कायदेशीर प्रक्रिया माहित नाहीये. मला नंतर कळलं की त्यांना पण दिलाय. म्हटलं कसं काय आता हे काय कळलं नाही. मग मी अपक्षाची आमची तयारी होतीच, मम्मीचा एक अपक्ष भरून ठेवला, मिसेसचा पण भरलेला आणि काकीचा पण होता, तिघांचे पण फॉर्म होते. मग मम्मीचा एक भरला अपक्ष आणि काकीचा अपक्ष म्हणजे शारदा जाधव त्यांचा एक भरला. बरं. आणि मग भरून गेल्यानंतर मी जरा विचारलं की असं कसं झालं काय झालं. तर ते म्हणले वरूनच तिकीट आलं, हे आलं ते आलं, त्यांनी वरून अगदी मोठ्या लेवल म्हणजे वरच्या लेवलला ते तिकीट त्यांना मिळालं गेलं. तर म्हणलं ठीक आहे. आणि म्हणलं छाननीत म्हणजे नंतर काय आलं की जो पहिला भरतो त्याचाच टिकतो. आता नक्की कळ ना त्यांनी भरलाय का आपण भरलाय, पण माझ्यासमोर तर ते फॉर्म भरून गेलेले, त्यामुळे त्यांचाच अर्ज व्हायचा. त्यामुळे मी ठरवलेलंच एक आपलं एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रक्रिया म्हणून आम्ही आलो की अर्ज एक भरून टाकायचं. नाही म्हणजे अर्ज बाद होणार आहे माहितच होतं. आधी कळलं म्हणजे त्या दिवशी तुम्ही माहिती घेतलं तुम्हाला. पण कसं वाटलं की एवढं पण म्हणजे असं होऊ नये ना, जर सांगितलं असतं की नाही बाबा त्यांना तिकीट म्हणजे तर तुम्ही लढलाच नसता. लढलोच नाही अपक्ष लढणारच होतो काय, म्हणजे लढणं ठाम होतं, कारण पुन्हा संधी नाही ना. आता जर शांत बसतो. पण फार वाईट वाटलं तुम्हाला असं तुमच्या बोलण्यावरनं वाटते का झालं, की एबी फॉर्म मिळून आपल्याला अधिकृत उमेदवारी नाही. कारण कसं झालं, अधिकृत उमेदवारी असतं म्हणजे ते पण बरंच आहे, अजून चांगलं काम वाढलं असतं, अजून हे झालं असतं. पण तुम्ही राजकीय नाही, त्यामुळे हे इतके धक्कादायक अनुभव सातत्याने येतात. मग राजकारण वाईट अशी जी चर्चा असते ती प्रत्यक्ष अनुभवलं व्हायला हे खरंच आहे, तिथं कुणावर विश्वास ठेवावा कुणावर नाही असं होतं का? आपण काय केलं पहिल्यापासून, पण मी एक सांगतो की विशाल दादा काय म्हणायचं की जे काय असेल ते आपलं सरळ मार्गाने जायचं. म्हणजे विरोधक जरी असला, आणि माझं पण तसंच आहे, मी विरोधक जरी असलं तरी त्याला असं कधी हे करत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने, असं आमचं काम होतं. त्यामुळं प्लेन राजकारण काय असेल ते
समाजकारण थोडक्यात, राजकारण पण म्हणता येणार नाही असं आमचं चालू आहे पर्यंत आजपर्यंत तरी, आणि इथून पुढे पण राहणारच. आता मला म्हणजे चर्चा आधी अशी होती निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी की कदाचित तुम्ही पत्नीला लढवाल अशी चर्चा होती. परत आई मध्ये आईचं नाव यायचं, पत्नीचं यायचं, काकीचं यायचं. मग 3 महिला म्हणजे एक काकी तुम्हाला आदर्श, आईनं आता जन्म दिलाय आणि तरुण म्हणून बायको. तर अशात तुम्ही आईची निवड कशी काय केली? आईची निवड म्हणजे आई कसं, आता शिक्षक आत्ता एक रिटायर झाली 4-5 वर्षापूर्वी, आणि आम्ही 2023ला साधारण 23-24 दरम्यान घरी बसतो होतो, तर माझी नगरसेवक आहेत त्या घरासमोरून गेल्या. तर मला म्हणल्या की, आणि त्या जाताना आपला हाक मारली मम्मीला आमच्या, की आईला आमच्या, की तर आम्ही आपलं दोघंच बाहेर होतो. ती असं काही ह्यांनी नाही बोलली, की म्हणले बघ उत्स्फूर्त म्हणजे त्यांचा पण एक आदर केलाच. म्हणले बघ त्या पण होऊ शकतात ना नगरसेविका, मी का होऊ शकत नाही म्हणली. मग ते 1.5-2 वर्षापूर्वीच एक वाक्य होतं. पुन्हा मी काकीला पण विचारलं आमच्या, तर काकी म्हणली मला नको, तू आपलं मम्मीलाच उभी कर म्हणून. चुलते विशालचे, आमच्या दादाचे वडील, भाऊ हे सगळे म्हणले की की आपलं मम्मीलाच उभं करा, म्हणजे माझ्या आईला जयश्री जाधव त्यांना उभं करा. मग तो फायनल केला. पण पुन्हा असं मला कळलं की उमेदवारीवरून की वय जास्त आहे, मग तू तुझ्या मिसेसला का उभं करत नाही. तर म्हणलं ठीक आहे, बरोबर, त्यांना उभं करतो, काय अडचण नाही म्हणलं. मला जर पक्षाचं तिकीट मिळत असेल तर मी तिला बी उभी करतो. काय शेवटी काम आपणच करणार आहे. आपणच करणार. कारण हे सगळ्यांना नाही, खरं माहित की असतं. प्रशासकीय कारभार ते करतील, पण जनसंपर्क असतो, लोकांचे प्रश्न असतात, इतकी वर्ष संवाद साधलेला असतो लोकांशी, ते आपणच करणार. तर नंतर पुन्हा मला फोन आला की सकाळी साधारण 8:45-9च्या दरम्यान फोन आला की तुझं मावशींचंच फायनल केलं आहे, तू येऊन फॉर्म भरून जा, तुला AB फॉर्म मिळेल म्हटले. आता मावशींचं म्हणलं मम्मीचंच ना, म्हणजे मला फोन आला, म्हणलं ठीक आहे. मग एक डोक्यात बसलं की ते काय नाही की आईला पण कसं सारखं हे करायचं ना, तू माघारी घे, मी भरतो, हिला उभी करतो, असं नको ना म्हणलं. बरोबर आहे. मग ते डोक्यात ठरवलं की काय झालं तरी आईलाच उभं करायचं. प्रचारादरम्यान विरोधकांनी खूप म्हणजे टीका केली की वय आहे, वयानुसार आहे, असं आहे तसं. आता आपल्या देशाच्या मोठ्या राजकारणात पण नाही आहे आहेतच ना. अजून काय 75ला माणसानं निवृत्त झालं पाहिजे असं एक बोललं जातं, चर्चा आहे, म्हणजे नियम नाही. 75चा आणि तुमची आई काही 75ची नाही, म्हणजे इतक्या वयाची सुद्धा व्यक्ती नाही आणि शिक्षक आहे, त्यामुळे कसं काम करावं, काय करावं. तिचा संपर्क पण भरपूर लोक म्हणजे ओळखतात. आता आम्ही जिथं राहतो, तुम्ही जसं बोलताय ना, तर मला असं तुम्ही राजकारणी कमी भावनिक जास्त वाटताय. म्हणजे की अशी टीका झाली तर तुमच्या डोळ्यात असं पाणी वगैरे दिसतंय, म्हणजे तुम्ही भावनिक फार आहे का? तसं नाही, म्हणजे जे झालं हां, ते आपलं सांगतो मी. आईला अपक्ष लढवायचा तुम्ही निर्णय केला, म्हणजे एक प्रकारे आईनं एखादं स्वप्न बघितलं, उत्स्फूर्त तिच्या तोंडातून आलं, मग ती इच्छा तुम्ही आईची पूर्ण केली. म्हणजे प्रत्येक आईला असा मुलगा लाभावा की तिच्या तोंडातनं इच्छा यावी आणि मुलानं पूर्ण करावी, अशा प्रकारचं काम तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. पण लढाई सोपी नव्हती. नाही, बरोबर की. लढाई इतकी अवघड होती की भाजपचं तिकीट, हो, 2 राजांची एकत्रित शक्ती, त्यावेळची स्थिती. नंतर काय घडलं असेल त्याच्यावर आपण बोलू, पण भाजपची तिकीट, प्रभागाचं मोठं वातावरण, दडपण आलं का की काय होईल अपक्ष लढलं? नाही, दडपण असं काही नव्हतं. म्हणजे अगदी कारण आधीच घराला विशालच्या रूपाने अपक्ष लढायचा वारसा होता, म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात उमेदवारीचा वारसाच आहे तुमच्या घराला. आणि विशालदाचं काम होतं, त्यामुळे लोकांपर्यंत पोचणं सोपं होतं. आणि आम्ही त्या मागे टच ठेवला. म्हणजे आमचं तुम्हाला बोललो की आमचा भाऊ विकास एक आहे, तो, मी, आणि आमच्या अजून घरातले प्रत्येकजण कोणा ना कोणाच तरी कामाच्या स्वरूपात काम करत असतो, आमचं जाधव कुटुंब. अशा पद्धतीने त्यामुळे काय वाटलं नाही. आणि मित्रपरिवार खूप मोठा आहे साहेब माझा, म्हणजे कसं मी आता नाव घेऊ शकत नाही, इतक्या लोकांनी माझं काम केलंय. नाही काय सगळे एक्सपोज करायचंच नसतं, कारण त्या लोकांना बी त्रास. वाडी भागातून पण भरपूर मतदान झालं. सुशील दादा पण होतेच, त्यांचं सहकार्य एकदम. हा, आता आपण त्या विषयावर येऊच की सुरुवातीला तुम्ही भरला अपक्ष, त्यावेळेस एक तर तिकीट कट झालेलं, अचानक तुमच्यावर वेळ आली, तुम्ही अपक्ष लढायचं ठरवलं, त्यामुळे दुसरा उमेदवार जोडीला कुणीतरी असावा हा तर विचार तुम्ही केला नसणार, हे उघड आहे. मग सुशील मोजर, त्यांचा उमेदवार आणि तुमची उमेदवारी असं एकत्र कधी आलं, कुणी संपर्क साधला आणि मग ती प्रक्रिया कशी घडली?
सुशील दादांचं म्हणजे काय झालं, सुशील दादाचं म्हणणं काय होतं की त्यांनी एक मयूर कांबळे जो गुरुदेव कांबळे त्याची उमेदवारी त्यांनी मागितलेली, म्हणजे आरक्षण ह्याच्यातून. आणि मग आम्ही पण मागतो हे त्यांना माहित होतं आईसाठी. तर सुशीलदादांचं म्हणणं काय होतं की काय नाही बाबा, कमीत कमी आपल्याला विचारात घ्यावं. बरोबर. आता समजा मला जरी तिकीट मिळालं असतं, समजा मम्मीला माझ्या तिकीट मिळालं असतं पक्षाचं, हां, तरी त्यांचं काही हे नव्हतं, ते थांबणार होते. काय बोलताय, म्हणजे ही चर्चा झाली. म्हणजे चर्चा झालेली नंतर तर ते गुरुदेव कांबळेंना ते नंतर महाराजांशी बोलून ऑप्शनमध्ये असं त्यांचा विचार होता. पण ते दोघांना पण डावललं गेलं, म्हणजे आपल्याला पण आणि त्यांना पण. आणि जमेची बाजू म्हणजे काय आहे की पीरवाडी भागातून गुरुदेव उर्फ ते मयूर कांबळे आणि सदर बाजार भागातून आम्ही. मग हे नंतर फॉर्म माघारी घेतोपर्यंत म्हणजे 21 तारखेपर्यंत काही नव्हतं, फक्त आपलं चर्चा नंतर 22 तारखेला एका ठिकाणी वरिष्ठ ठिकाणी फोन झाला आमचा, सुशीलदादा माझा एकत्र असं झाला की बाबा तुम्ही काम करा, एकत्र लढा. मग तिथपासून आम्ही दोघांनी चालू केलं. आपण आपल्या चॅनलवर जे आधीमध्ये सांगत होतो की वरिष्ठ ठिकाण म्हणजे जलमंदिर, त्यांना म्हणता येणार नाही, तर जलमंदिरमधनं जे फोन झालेले आहेत त्यामध्ये ते एकत्रीकरण झालं असा त्याचा अर्थ आहे तो, म्हणजे पाठीमागं लपलेला. पण काय हरकत नाही, शेवट आता काय निवडणूक झालेली आहे आणि आम्ही आमच्या चॅनलवर आधीच जाहीर केलं की जलमंदिरमधनं अनेक अपक्षांचे फोन झाले, तुम्हाला म्हणता येणार नाही ते, पण एकूण मग तुम्ही एकत्र आला आणि एक मोठी मोहीम झाली. सुशील मोजरांचं भाषण सुद्धा गाजलं, म्हणजे त्या भाषणानंतरच तुमचा उठाव झाला की सुशील मोजरांनी जे भाषण केले की प्रत्येक प्रश्न मी सोडवून दाखवीन, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न पण मी सोडवीन. तर सुशील मोजर जसं बोलले की, आणि तिथनं तो सगळा एक टर्निंग पॉईंट जो आपण म्हणतो तो त्या भाषणाने एक टर्निंग पॉईंट झाला आणि तिथनंच अख्ख्या साताऱ्यात चर्चा झाली की सदर बाजारमध्ये अपक्ष निवडून येणार म्हणून, अशी जोरदार. तर ती प्रचाराची तुमची मग दिशा कशी राहिली, दोघांनी मिळून कसा प्रचार केला, काय केला? काय झालं, आता मला हे पण माहित नव्हतं, ज्यावेळी फॉर्म अपक्ष भरताना चिन्ह मी म्हटलं आपण काय करू, त्या मयूरला म्हणलं एकसारखी चिन्ह देऊ. बरं. आता अपक्षांना एकसारखी चिन्ह मिळत नाही, हे पण माहित नव्हतं, हे आत्ता माहीत झालं आहे इलेक्शन. तर त्यांनी पण बॅट, नारळ आणि पंखा, विशालदाची बॅट आमची फेमस, नारळ जो पहिला होता तो बरोबर, आणि शिट्टेक होती, पण ते मला कळलं की ते पक्षाचे त्यामुळे आघाडीचे, त्यामुळे ते काय मिळणार नाही, म्हणून मग मी फॅन चॉईस केला. तर आम्ही तिन्ही पण हे मयूरला पण तेच दोघांनी सेम असंच केलं. आणि ज्यावेळी पुन्हा चिन्ह वाटप होतं त्यावेळी ते म्हणले असं नाही म्हणले, आम्ही म्हणलं कॉम्प्रोमाइज करतो, म्हणलं मला बॅट द्या त्यांना हे द्यायचं नाही म्हणले ते. मग त्यांनी चिठ्ठी पाडली, ते गुरुदेव कांबळे त्यांना ती बॅट मिळाली आणि तुम्हाला पंखा मिळाला. मग ते चिन्ह एवढं हे झालं, बॅट पंखा की, आणि दादा सुशील दादा याचीच. मग ते ठरवायचं कसं काय करायचं काय नाही, मी ते त्यांना सांगायचो बा असं असं, ते पण सांगायचे की काय नाही असं करू हे करू. मग आणि अजून महेश गुरव, डॉक्टर महेश गुरव खटावची त्यांची पण साथ चांगली लागली आम्हाला. काय बोलतो महेश, हा पहिलाच गोप्यस्फोट आहे की महेश गुरव होतेच ना, ते होते त्या म्हणजे प्रक्रियेत होते. बरं, त्यांनी तुम्हाला पूर्ण ताकद दिली, मित्र म्हणून सपोर्ट केला. महेश गुरव आणि सुशील दादा हे सदर बाजारमध्ये लहानाचे मोठे झाले. बरोबर. सुशील दादाने आमचं म्हणजे विशाल दादाचं आमच्या म्हणजे एकदम चांगले संबंध माझी मैत्री होती, चांगलीच. म्हणजे ह्या मैत्रीचा तुम्हाला ह्या राजकारणासाठी फार उपयोग झाला. आणि सुशील दादाचं म्हणजे काही कुटुंब जे आहे सर्व ते एकदम घरचे संबंध आहेत. बरोबर, म्हणजे सदर बाजार आपण म्हणतो गावठाण त्यात. पण तुम्हाला जो विजय मिळाला तो जबरदस्त होता, म्हणजे 800 मताच्या फरकानं 958 मताच्या फरकानं जयश्री जाधव निवडून आल्या. तर एवढा मोठा विजय कशामुळे मिळाला असेल? म्हणजे अशी तिथं चर्चा होती की सदर बाजारमध्ये 2 मंडळ एकमेकाच्या विरोधात आहेत, तिथल्या दोन्ही मंडळांनी तुमचं काम केलं, शिवेंद्रराजांच्या काही माणसांनी सुद्धा तुमचं काम केलं अशी चर्चा झाली तिथं. तर काय काय तथ्य आहेत ह्याच्यामध्ये की दोन्ही मंडळ अशी विरोधात नाहीत, पण आता माझं असं आहे की मी लहानाचा मोठा त्या मंडळाच्या ह्यातच झालोय. भारत माता मी सगळ्यात लहान वयात 2006 साली, म्हणजे त्यावेळी अध्यक्ष होतो मंडळाचा.
आणि तिथपासून म्हणजे ते मंडळाचं आमच्या इथं प्रत्येक मुलगा लहान मुलगा जरी आला तर त्याला भारत माता मंडळ असेल किंवा युवक क्रीडा मंडळ असेल दोन्हीपैकी कुठल्या तरी एका मंडळात असतो तर त्याला ते एक आकर्षण आहे म्हणजे त्या उत्सवाचं. आणि भारत माताच्या देवीला इतका मान आहे साताऱ्यात आणि की अख्ख्या साताऱ्यातनं माणसं तिथं दर्शनासाठी जातात. आणि ते म्हणजे युवक क्रीडा मंडळ असेल भारत माता मंडळ असेल की मुलं म्हणा कार्यकर्ते एवढे भक्तिभावाने करत असतात. मग तुम्ही देवीचे भक्त आहात हो. ह्या अनुषंगानं दोन्ही मंडळाच्या भक्तांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याच भक्ताला उचलून धरला असं घडलं का? नाही, काय झालं युवक क्रीडा मंडळाशी पण तिथं मित्र आहेत. एक एक इकडचा तुम्हाला माहित असतं युवक क्रीडा मंडळ पलीकडचं एक रस्ताच आहे तो. एक रस्ता असं काही नाही तिथं त्या मंडळाशी पण चांगलंच आहे आपली पहिल्यापासून. म्हणजे काय असं तिथले जे मित्र आहेत इकडचे पण मित्र आहेत आणि सगळ्यांनी ठरवलं की काय ना बाबा की जाधवांचंच काम करायचं म्हणजे झालेलं आहे की एक सदर बारातलं एक मतदान म्हणजे एक स्थानिक म्हणून आपलं प्राधान्य दिलं आणि आमचं कामाचं टच होतंच. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे विशालदादा नंतर जरी आम्ही त्या टचमध्ये होतोच कामाच्या कुणाचं काय असेल बाबा कुणाचं म्हणजे अगदी गटरपासून असेल अगदी लाईट असेल काय असेल काही ठिकाणी पण आम्ही स्वखर्चानं लाईटचे दिवे वगैरे बसवलेले आहेत. जो हद्दवाडीचा भाग होता ना म्हणजे गुलमोहर कॉलनी असेल बसत कॉलनी असेल अशा ठिकाणी बरोबर की नव्यानं जो आला म्हणजे युवक क्रीडा मंडळाशी म्हणजे असं काही हे नाही वैर वैर नाही. फक्त दोन ह्या मंडळातला कार्यकर्ता तिकडे नसतो आणि इकडचा तिकडे नसतो. त्यामुळे असं वाटत होतं सुरुवातीला की तुमच्या विरोधात ते मंडळ काम करेल आणि मग त्या मंडळाने तुमचं काम केलं. मग त्यामुळं शिवेंद्रराजांची काही माणसं त्यामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर बी आरोप झाले की त्यांनी तुम्हाला आतल्या हाताने मदत केली तुमच्यासाठी मोहीम राबवली अशा प्रकारचे आरोप झाले. मागच्या इलेक्शनला पण काय झालं विशालदादाचे एक विशालदादा आणि एक आपले जे कैलास शरद गायकवाड त्यांची आई असं वोटिंग झालं क्रॉस वोटिंग झालं होतं पण ह्यावेळेस झालं नाही. ह्यावेळी झालं. सुशील दादांनी पण एवढं आपल्यासाठी काम करतात म्हणलं आपण पण असं करणं चुकीचंच आहे ना. जे त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला की दोन्ही उमेदवारांचं अपक्षांचंच काम करायचं विरोधी उमेदवाराला साथच द्यायची. दोन अपक्ष तुम्ही निवडून आणले. नगराध्यक्षपदासाठी कोणाच काम केलं? आता अमोलदादांचे आमचे पहिल्यापासून संबंध चांगलेच आहेत. म्हणजे विशालदादाचा तो मित्र आहे अमोलदादा माझे पण संबंध चांगले आहेत. तेव्हा अमोल मोहिते केलं का तुमच्या एवढी मतं अमोल मोहित्यांना पडलीत का जादा पडलीत? नाही मी फक्त काय झालं मी फक्त ह्याचा चाळ घेतला नगराध्यक्षाचा घ्या नाही आपल्या आमच्या दोन म्हणजे उमेदवारांचाच घेतला. नगराध्यक्षांचं मी अजून काय ते बघितलंच नाही. म्हणजे आता दोन गोष्टी अशा आहेत की तुमचा विजय झालेला आहे तुम्ही त्यामध्ये पडद्यामागून मोठी कामगिरी बजावलेली आहे. आता अनेकांनी तुम्हाला विरोध केलेला असतो किंवा मी आता राजकारणात 25 वर्ष नगरपालिकेचं राजकारण जवळून बघतोय. लोक असं करतात की ज्यानं विरोध केला त्याच्या दारातला गटार करायचं नाही त्याच्या दारातला रस्ता करायचा नाही असं घडतं. म्हणजे तुमच्या भागात सुद्धा घडलं असेल किंवा नसेल सुद्धा मला काय तुमच्या भागातलं असं अगदी खोलवर जाऊन माहिती नाही. तर तुमची भूमिका काय राहील की तुमच्या आईनं प्रत्येकाचं काम करावं का ज्यांनी विरोध केला त्यांनी ज्यांना मतं दिली त्यांच्याकडे जावं काय भूमिकेनं तुम्ही? मी मागाशी पण सर बोलताना बोललो की आम्ही असं करतच नाही. जरी विरोधक असेल आमच्या विरोधात जरी काम केलं असेल तर त्याची आम्ही कामं करतोच. म्हणजे म्हणजे आता समजा दारातलं काय असेल कुठलीही समस्या असेल त्याच्यावर कुठलंही संकट असेल तर आम्ही 100% जाणार असं काही नाही. म्हणजे कुणी आता तुमच्या विरोधात केलं असलं तरी उघडपणे तुम्हाला काम सांगायला आलं तर तुम्ही त्याचं स्वागत करा. 100% आणि आम्ही करत आलो तसं म्हणजे असं कधी दुजाभाव केलाच नाही केलेलं नाही. आणि त्यामुळेच तुम्ही 20 वर्ष तुमचं घर राजकारणात टिकून अपक्ष लढला तरी लोकांनी भरभरून मतं तुम्हाला दिलेली आहेत. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमच्या आधीच्या भागात आम्ही अक्षय जाधवांची मुलाखत घेतली. ते भाजपमधून निवडून आले आणि त्यांना आम्ही सांगितले की अतिक्रमणाचा प्रश्न आहे तर तुम्ही अतिक्रमण नवी होऊ देणार का? तर त्यांनी आम्हाला असा शब्द दिला या चॅनलला आपल्याला सगळ्या श्रोत्यांना की मी नवीन अतिक्रमण एकही होऊ देणार नाही आणि जुनी काढायचा प्रयत्न करेन. आता सदर बाजार भागात सुद्धा अतिक्रमणाचा प्रश्न आहे तर किमान तुम्ही दर्शकांना एवढी हमी देऊ शकता का की बाबा नवीन अतिक्रमण सदर बाजारमध्ये आम्ही एकही होऊ देणार नाही म्हणजे तुमच्या प्रभागापुरतं तरी इतर अख्ख्या सदर बाजारचं आपण नको बोलायला प्रभागापुरतं तरी 100% असं नवीन अतिक्रमण जुनी जी आहेत ती पण काढण्याचा प्रयत्न करणार आपण 100%. आणि बेकायदेशीर कुठल्याही कामाला आपण प्रोत्साहन देणार कधीच नाही कधी देणार पण नाही इथून पुढे.
मी म्हणजे एवढं सांगेन की जसं आमचं विशालदादाची जी भूमिका आहे हां. त्याच भूमिकेवर मी ठाम असणार आहे. कारण जे काय सदर बाजार भागात काही गोष्टीसाठी पण हे आहे, म्हणजे त्या पण गोष्टीला आळा घालण्याचा 100% त्यामुळेच मी तुम्हाला प्रश्न विचारला की अनेक गोष्टी सदर बाजाराचं नाव जितकं चांगलं हो तितकं खराब आहे. खराब आहे. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याला. म्हणजे सदर बाजार म्हणजे पुण्यातलं कोरेगाव पार्क वगैरे नावं घेतात तसा बी भाग आहे बरोबर आणि एक भीतीदायक बी भाग आहे. विभाग. तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या तरुण माणसं ज्यावेळेस राजकारणात काम करतात त्यावेळेस त्यांच्याकडनं अशा अपेक्षा असतात की त्यांनी भीतीदायक वातावरण संपावं, बेकायदेशीर कामं होऊ नयेत, रस्त्यावर अतिक्रमणं होतात आणि रस्ते छोटे होतात तर त्या गोष्टी घडू नयेत, चांगल्या बागा व्हाव्यात, चांगला विकास व्हावा. तर त्या आता तुमच्या भागात बऱ्यापैकी काही ठिकाणी विकास झालेला आहे पण मागच्या 10 वर्षाचा बॅकलॉग खूप मोठा आहे. म्हणजे काही ठिकाणी विकास झाला आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी टेकडे भागात समजा रस्ते केले असतील पण काही ठिकाणी लोकप्रतिनिधीच नव्हते. बरोबर. म्हणजे लोकांमधनं तो आम्हाला रिस्पॉन्स आला फक्त समोर चांगले पर्याय नसल्यामुळं काही माणसं पुन्हा निवडून आली. म्हणजे सगळी निवडून आली ती लोकांना हवी होती असं नाही. काही लोक नको असताना बी निवडून आलेली आहेत कारण त्यांना समोर चांगले पर्याय नव्हते. तर आणखी तुम्हाला काही संदेश द्यायचा असला तर देऊ आणि मग ह्या गप्पा आपण थांबवूया की तुम्हाला आणखी काय बोलायचं असेल. इथून पुढं पण म्हणजे जे आपण सदर बाजार भाग असेल पूर्व भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 2, 3 आमचं काय प्रभाग क्रमांक 2 मध्ये पण आहे म्हणजे संपर्क आहे, 3 मध्ये पण आहे आणि 4चा अगदी थोडा भाग म्हणजे असं काही नाही पण 2-3 मध्ये तर 100% लोकांना जे काही सहकार्य लागेल, जे काही लोकांची कामं असतील ते आम्ही 100% पूर्ण करू. काय त्यात काय अडचण येणार नाही आणि लोक पण येतात समोरून. काम सांगा 2 मधून पण येतात, 3 मधून पण येतात, शहरामधून येत आहेत आणि आता या मुलाखतीनंतर शहरात बी येतील काय सांगता येत नाही. म्हणजे कारण एक लोकांना कसं असतं कधी कधी स्थानिक नगरसेवक मदत करत नसतो. सगळी कामं नगरपालिकेत असतात असं नाही. कुणाचं तहसीलदार कचेरीत असतं, कुणाचं कलेक्टर ऑफिसला असतं, कुणाचं कॉलेजला ऍडमिशन असतं, काही काम असतं. ऍडमिशन पण मी विरोधकांच्या मुलांची पण केलेत काय बोलतो शाळेतली. म्हणजे विशालदादा होता, विशालदादा सांगायचं बघ ह्याचं ऍडमिशन मी असायचो ना टचमध्ये. मग आपलं महाराजांच्या यादीत नाव दे स्वतःचा म्हणजे आपले वरिष्ठ काही लोक मदत करायची. मी पण जाऊन घ्यायचो डीजी कॉलेजला असेल कुठं असेल माझ्या ओळखीनुसार मी करायचो आपलं ऍडमिशन जसं होईल तसं. बरोबर. मग त्याचाच फायदा असतो. म्हणजे कसं चांगल्या वागलं की चांगल्याचं चांगलं फळ मिळतं आणि प्रत्येक वेळी तोच विरोधक असेल असं नाही ना. नाही विरोधक बदलत असतात, समर्थक बी बदलतात आणि विरोधकही बदलतात. त्यामुळे काय असे अडचण. तर आज आपण सदर बाजारमधील अपक्ष 2 उमेदवार जे विजयी झाले त्यामध्ये सुजित जाधवांच्या मातोश्री विजयी झाल्या पण हा अपक्ष लढण्याचं धाडस तर सुजित जाधव दाखवत नव्हते तर दोन्ही उमेदवारांना विजय मिळाला नसता. म्हणजे सुजित जाधव लढले नसते तर दुसरा उमेदवारसुद्धा रिंगणात आला असता का नाही याविषयी शंका आहे. आणि अनेक गौप्यस्फोट चांगल्या गोष्टींचे सुजित जाधवांनी इथं केलेले आहेत. आणि सुजित जाधव स्वतः नगरसेवक नसल्याने जरी त्यांच्या मातोश्री नगरसेवक असल्या तरी त्यासुद्धा उत्तम काम करतील. त्यांच्या मातोश्रीशी सुद्धा आपण बोलणार आहोत नंतरच्या टप्प्यात. पण म्हटलं किमान पडद्यामागचा सूत्रधार जरा काही समोर आला लोकांच्या तर लोकांना सुद्धा कळतं की अरे सदर बाजारमध्ये जयश्री जाधवांनी एवढं धाडस कसं केलं, एवढा मोठा विजय कसा मिळाला. 900 मताच्या फरकाने अपक्ष निवडून येणं ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणजे आपण अगदी आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर खायची गोष्ट नाही. इतका मोठा विजय सुजित जाधवांच्या मातोश्रींनी मिळवला. जयश्री जाधव उत्तम काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. सातारा शहरात नव्या नगरसेवकांकडून अतिक्रमणं रोखली जातील. सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर होईल अशी मला खात्री वाटते. सुजित जाधवांना सुद्धा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.